शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. नमस्कार. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. हा आहे शब्दफुलेचा भाग 109. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. महिला दिने तर महिलांची गोष्ट तर बनतेच ना. तर ऐकूयात कथा अनोखी डेट. लेखन राधिका आठले. आवाज सुजाता. ही साडी नेसू? नको, मी ना हा कुर्ताच घालते. बरोबर नाही दिसणार का? साडीच नेसू का? काव्या अडखळत बोलत होती. पहिल्यांदाच डेटवर जातेस? हो, त्यांच्यासोबत पहिल्यांदाच जाते ना, काव्या म्हणाली. माणूसच आहे ना. समोरून आवाज आला. कबीर, प्लीज तू माझं टेन्शन वाढवू नको आता. सो सॉरी स्वीट हार्ट. कबीर तिच्या जवळ येत तिला शांत करत म्हणाला. बरं मला सांग, कुठे प्लॅन केलीये डेट? त्याने पुढे विचारलं. अरे, आपला नेहमीचा कॉफी शॉप. चेंज कर. का? नाही आवडणार. मी सांगतो तिथे ने, आणि पत्ता मेसेज कर तुझ्या त्यांना. कबीर म्हणाला. ठीक आहे. काव्या हसत म्हणाली. काय वेळ आलीये माझ्यावर. बायकोची डेट प्लॅन करावी लागते. कबीर थोडी ऍक्टिंग करत म्हणाला. कबीर? ती त्याच्या नावावर थोडं रागानं जोर देत म्हणाली. अच्छा, ओके, सॉरी. आता सांग ना, काय करू? साडी नेसू की ड्रेस घालू? ती पुन्हा त्याच प्रश्नावर कायम होत म्हणाली. तुला ज्यात कम्फर्ट वाटेल ते घाल. हे बघ, दुसऱ्याला आवडणारे कपडे घालण्यापेक्षा आपण स्वतःला काय आवडतंय याकडे लक्ष द्यायचं. जर तू स्वतःला आवडली नाहीस तर तू दुसऱ्याला कधीच आवडू शकत नाही. कळलं? कबीर तिला समजावत म्हणाला. हो, कळलं. लव्ह यू यार. बस, हे आल्यावर करू सगळं. ओके, आता पटकन तयार हो आणि जा बघू. किसी को इंतजार करने नहीं देना चाहिए. तिने मान हलवली आणि ती तयार व्हायला आत निघून गेली. शहराच्या थोडं बाहेर होतं हे ठिकाण जिथे काव्या आली होती. आजूबाजूला थोडीशीच असलेली झाडं, छानसा तलाव आणि त्यामागे दिसणारे डोंगर, त्यात थंडीचं हळूहळू पसरत असलेलं आच्छादन. काव्या वाट पाहत होती त्यांच्या येण्याची. तिच्या साडीचा पदर वाऱ्यावर अलवार उडत होता आणि समोरच एक ऑटो थांबली. त्यातून तिला इच्छित असणारी व्यक्ती उतरली. त्या व्यक्तीने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि तो निघून गेला. ती व्यक्ती एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ येत होती. 2 चाय अद्रकवाली. तिने समोरच असलेल्या टपरीवाल्याला सांगितलं आणि तिथेच असलेल्या बाकड्यावरती बसणार इतक्यात अचानक तिच्या काहीतरी लक्षात आलं. नमस्कार करते हा आई. ती वाकून नमस्कार करत म्हणाली. असू दे, असू दे. थोडं रूढ उत्तर होतं समोरचं. इतके वर्षात कधी वाटलं नाही तुला? आजच का वाटलं तुला माझ्यासोबत वेळ घालवावा? या त्यांच्या प्रश्नावर हसूच आलं तिला, कारण मनात तयारी केलीच होती तिने या प्रश्नाची. आई, खरं तर मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग घरी यायचं होतं? त्या म्हणाल्या. आई, कधी कधी ना आपल्याला बोलण्यायोग्य वातावरण असावं लागतं आजूबाजूला, असं मला वाटतं. खरं तर माझं लग्न होऊन 5 वर्ष झाली, पण आत्तापर्यंत आपण एकमेकांना फक्त चुकीचंच समजत आलोय. फक्त भांडण्यासाठीच तर समोर येतो आपण एकमेकींच्या, इतर वेळी कधीच नाही. काव्या म्हणाली. मग आज काय वेगळं करणार आहेस तू? पुन्हा त्यांचा तोच रूढ टोन. आई, ज्या दिवशी मी घर सोडून तुमच्याकडे आले ना, तेव्हा खरंच तुम्हाला माझी आई नव्हतं मानलं मी, पण कबीरची आई नक्कीच मानलं होतं. तुम्ही एक आई आहात एवढं फिलिंग तर होतंच मनाला. तेव्हा मला ना एक प्रेमळ हातच हवा होता पाठीवर, बाकी काहीच नको होतं. पण कदाचित तुम्हाला मी त्या योग्य वाटलेच नसेन. आणि मग
काही दिवसांनंतर जेव्हा सतत अपमान आणि माझ्याबद्दलच्या तक्रारी येत राहिल्या, तेव्हा मीही तुम्हाला बोलू लागले. मग आमचं तुमच्यापासून विभक्त होणं, त्याचा दोषही माझ्याच माथी देणं, अँड ब्ला ब्ला ब्ला. या पलीकडे जाऊन आपण दोघींनी माणूस म्हणून विचारच नाही केला कधी एकमेकींचा. सो मला वाटलं की यावं तुमच्यासोबत डेटला. काव्या त्यांना सांगत होती. मॅम, आपकी चाय. समोरून एक छोटा मुलगा दोघींच्या हातात चहा देऊन गेला. थंडीचे वारे वाहत होते. काव्याने तिच्या बॅगमधून शाल काढली आणि त्यांच्या भोवती गुंडाळली. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलंच. आई, मी तुम्हाला गिफ्ट पण आणलंय, ती हसत म्हणाली. आणि तिने पुन्हा आपला हात बॅगेत नेला आणि एक पुडी काढली आणि त्यांच्या हातावर टेकवली. त्यांनी चहाचा ग्लास बाजूला ठेवून ती पुडी उघडली. चाफा होता त्यात, त्यांना आवडणारा, आणि जाईचा गजराही. त्यांनी पटकन तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते त्यांच्या. आई, आय एम प्रेग्नंट, तिने जरा लाजत सांगितलं. काय सांगतेस, खरंच? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. कबीर काहीच बोलला नाही. त्यांची आनंदातही तक्रार होती. अजून त्यालाही माहिती नाहीये. मला सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगायचं होतं, ती असं म्हणताच त्यांच्या गालावर पुन्हा 2 आसवं ओघळली. चहाचा ग्लास रिकामा झाला. आपण नवरा बायकोच्या नात्याला सतत दुसरा चान्स देत असतो ना, मग आपल्या नात्याला दुसरा चान्स का देऊ नये? बरं केलंस, नाहीतर मला कळलंच नसतं ग की माझी सून म्हणजे या चाफ्याच्या फुलासारखी आहे. जुनं झालेल्या, खराब झालेल्या नात्यालाही सुगंधी ठेवणारी. येत जाऊ इथे अधूनमधून, हा? त्या म्हणाल्या तसं तिच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने पटकन त्यांना मिठी मारली. आई, मी माळू तुमच्या केसात गजरा? माळकी नाही, तुम्हाला बाबांच्या हाताची सवय असेल ना, काव्या खट्याळपणे म्हणाली. गप, आगाऊ कुठली? हलकच लाजत त्या म्हणाल्या. वा वा, कसल्या भारी लाजताय तुम्ही, बघू बघू. खूप लांबून त्या दोघींना पाहत उभा असलेल्या कबीरच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू चमकत होते. कारण तो एका भीतीने तिथे आला होता. पुन्हा भांडल्या तर? पण पूर्णपणे विरुद्ध दृश्य बघून तोही समाधानी झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या डोळ्यात चमकू लागला. 2 महिन्यांनंतर तीच डेट, तीच जागा आणि त्याच 2 व्यक्ती, सासू आणि सून. 2 चाय अद्रकवाली. आज त्यांनी त्या टपरीवाल्याला सांगितलं, काय ग, चेहरा किती सुकलाय तुझा, फार कडक लागलेत का डोहाळे? हां, थोडासा त्रास होतोय. आज मी तुला गिफ्ट आणलंय, त्या म्हणाल्या. काय? हे बघ, आंब्याचं ताजं लोणचं, चिंचा आणि हे आवळे, त्या तिच्या हातात देत म्हणाल्या. वाव, तुम्हाला कसं कळलं मला आंबटच खावंसं वाटतंय? ती एक्साइट होऊन म्हणाली. अगं, आम्ही पण गेलोय या प्रोसेसमधून. तुला आई होताना पाहतेय तर मलाही मी आई होतानाची सगळी प्रोसेस आठवते. कबीरच्या वेळी खूप त्रास झालेला मला. त्यात माझ्या सासूबाईंना तर जरा आडवं राहिलेलंही चालत नसे. जे काही खावंसं वाटत असायचं तेही सांगितलं की त्यांना राग यायचा. आम्हालाही मुलं झाली, आमचे कोणी पुरवले डोहाळे, असं म्हणायच्या त्या. पण तेव्हा तुमच्यासारखी स्वतःची बाजू मांडण्या इतक्या स्ट्रॉंग नव्हतो आम्ही. पण ते त्यावेळचं त्यांच्यावरचं फ्रस्ट्रेशन तुझ्यावर निघत राहिलं ग. इतकं सगळं सॅक्रिफाईस करून मुलाला जन्म द्यायचा, पुढेही सतत तेच करत राहायचं. आणि मग एखाद्या दिवशी त्याच्यावरचं प्रेम दोघींनी वाटून घ्यायचं. बायको आणि आई. सासू होणंही सोपं नसतं ग तसं, त्या म्हणाल्या. तसं तिच्या डोळ्यात हलकंच पाणी दाटलं. मी न स्वेटर पण मिळायला घेतलंय हा आता. तू जास्त दगदग करू नको. आणि जे काही खावंसं वाटत असेल ते सांग, मी पाठवून देईन. हा, आईकडे कधी जाणार आहेस? काय म्हणाला कबीर?
तो म्हणाला, तू म्हणशील तेव्हा दोघंही जाऊ. म्हणजे तो पण जाणार आहे? हो, माझ्या आईकडे नाही, माझं बाळणपण त्याच्या आईकडे करण्याचा डिसिजन घेतलाय मी. चालेल ना? पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. संध्याकाळच्या त्या निळ्या काळ्या आकाशावर एक हसूस पसरलं समाधानाचं. कथा अनोखी डेट. लेखन राधिका आठले. आवाज सुजाता. तर कशी वाटली ही अनोखी डेट? महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या 2 स्त्रियांची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर महिला दिनानिमित्त तुमच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा. गेल्या 6 महिन्यात शब्दफुले पॉडकास्टवरचे 3 एपिसोड्स जे सगळ्यात जास्त डाउनलोड झालेत ते आहेत: एपिसोड नंबर 101 शिवसती, लेखन प्रथमेश राजमाने. पडोसन, एक चतुर नार, एपिसोड नंबर 92, लेखन सुरेश कुलकर्णी. आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे ये दिल और उनकी निगाहों के साये, लेखन सुरेश कुलकर्णी. आणि युट्यूबवर भय नावाची कथा सादर केली, एपिसोड नंबर 107, लेखन कनिष्क हिवरेकर. या एपिसोडला 2 दिवसात भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्वात जास्त लिसन्स मिळालेला हा एपिसोड आहे. त्यासाठी आपलं मनापासून आभार. आपलं प्रेम आणि आपली साथ अशीच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. तुम्ही जर आज पहिल्यांदाच शब्दफुले पॉडकास्ट ऐकत असाल, तुम्हाला जर माझ्या आवाजातील कथा आवडत असतील तर नक्की मला फॉलो करा. 5 स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. युट्यूबवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा, म्हणजे नवनवीन कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना ऑडिओ मराठी कथा ऐकायला आवडतात त्यांना जरूर शेअर करा. आणि जास्तीत जास्त मराठीमधून आशय बनवण्यासाठी मला प्रोत्साहन द्या. इंस्टाग्रामवर मी पोल घेतला होता, त्याप्रमाणे प्रेमकथा किंवा रिलेशनशिपच्या कथा यांना जास्त मतं मिळाली होती आणि भयकथेला 107 या भागामध्ये भयकथा मी सादर केली, 108व्या भागात रिलेशनशिपची कथा सादर केली. तर पुढच्या भागात तुम्हाला प्रेमाविषयीची कथा ऐकायला आवडेल, भयकथा ऐकायला आवडेल की या दोघांचं कॉम्बिनेशन असलेली कथा ऐकायला आवडेल हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. फेसबुकवर शब्दफुले पेज आहे, त्याच प्रकारे इंस्टाग्राम हँडल आहे सुजाता_शब्दफुले. इथेही तुम्ही मला संपर्क करू शकता, तुमचा फीडबॅक देऊ शकता. तुम्हाला साहित्य पाठवायचं असेल तर मला कळवू शकता, ईमेलही करू शकता. शब्दफुले@gmail.com, SHABDAPHULE शब्दफुले@gmail.com ह्या ईमेल आयडीवर. यूट्यूब, ईमेल, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. त्या क्लिक करून तुम्ही मला संपर्क करू शकता. तर अशा ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.